द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्हा अंतर्गत बोईसर विभागाच्या वतीने हे 5 दिवसाचं शिबिर जे आहे त्या ठिकाणी युवक सामनेरचं भरलेलं आहे आणि यासाठी पालघर जिल्हा अध्यक्ष आमचे प्रफुल्ल सुपे गुरुजी आणि विजय मोरे गुरुजी आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम्स या ठिकाणी आहेत। तर या युवक सामनेसाठी मी प्रथमतः आमचे प्रफुल्ल सुपे गुरुजी जे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्या अंतर्गत त्यांच्या सहकार्याने सहयोगाने हे शिबिर भरलेलं आहे। तर सुपे गुरुजी, आजच्या शिबिराचा जो समारोप होतो आहे त्या संदर्भात आपण आपले शुभेच्छापर थोडं मनोगत आणि आपल्या तमाम जे पालघर जिल्ह्यातले किंवा पालघर जिल्ह्यातले आपल्या शाखा आहेत आणि इतर आपले सगळे बौद्ध समाज बांधव आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काय संदेश किंवा मेसेज देणार आहात? मेसेज म्हणजे प्रत्येक जे समाज बांधव आहेत त्यांचं कर्तव्य आहे की आपण स्वतः आणि आपले जे पाल्य आहेत त्यांना धम्माचं प्रशिक्षण देऊन घराघरामध्ये धम्म कसा रुजवला जाईल आणि भारतीय बौद्ध महासभा आपली मातृसंस्था ह्या संस्थेअंतर्गत आपण बाबासाहेबांनी आपल्याला जी बौद्धाची दीक्षा दिली आहे ती खऱ्या अर्थानं रुजवली जावी, त्याचं आचरण व्हावं हीच माझी अपेक्षा आहे आणि असंच कार्य व्हावं हे माझं उद्दिष्ट आहे। त्यानंतर मी बोईसर विभागाचे जे भारतीय बौद्ध महासभा पालघर जिल्ह्यानंतर बोईसर विभाग आहेत, बोईसर विभागाचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहे जी फार वर्षापासून जेव्हापासून त्यांची शाखा निर्माण झाली बोईसर विभाग तेव्हापासून ते फारच चांगले कार्यरत आहे। अनेक समता सैनिक दलाचे दल शिबिर, उपासक शिबिर, उपासिका शिबिर तसंच युवक सामनेर शिबिरसुद्धा आहे, त्यांची 3री वेळ आहे। तर मी बोईसर विभागाचे अध्यक्ष आहेत आमचे आदरणीय आमचे विजय मोरे साहेब गुरुजी आहेत, तर त्यांना मी सांगेल की आपण हे शिबिर जे भरवतात तर इतकं सुंदर छान शिबिर भरवतात, तर त्याच्या पाठीमागे या शिबिराच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत काय संदेश देणार आहात? नमो बुद्धाय, सर्वांना जय भीम। भारतीय बौद्ध महासभा जी आपली एकमेव मातृसंस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत जवळजवळ 24 प्रकारची ही संस्कार शिबिरं भरवली जातात आणि त्यामधलं हे एक सामनेर शिबिर एक महत्त्वाचं शिबिर आहे। अत्यंत त्या शिबिराच्या मार्फत घराघरामध्ये धम्म पोचवणं हा आमचा मूळ उद्देश होता। माझ्या माहितीनुसार आपल्याला सर्वांना हे प्रयत्न करावा लागणार आहे का अशा शिबिरामार्फत 10 वर्षाखालील प्रत्येक मुलाला हे शिबिर कंपल्सरी करावं आणि कंपल्सरी त्याला या सामनेर शिबिरामध्ये बसून धम्माचं मार्गदर्शन खऱ्या अर्थाने मिळालं पाहिजे, तरच तो मुलगा किंवा तो परिवारातला व्यक्ती बौद्ध आहे म्हणून ग्राह्य धरला जावा ही मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटते। आणि आज आम्हाला या दिवशी म्हणजे अत्यंत आनंद होत आहे की आम्ही हा सक्सेसफुली बोईसर विभागाने आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, ज्याच्यामध्ये आमचे कोषाध्यक्ष असो राजेश लोखंडे गुरुजी किंवा आमचे सरचिटणीस नरेश मस्के गुरुजी, आमचे कार्यालयीन सचिव रवी दिवे गुरुजी, आमचे जिल्ह्याचे DO राजेश मोरे गुरुजी यांच्या प्रयत्नाने आम्ही आज हे शिबिर अत्यंत प्रभावीपणे पार पाडू शकलो। तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुपे गुरुजी यांचा आम्हाला वेळोवेळी प्रत्येक वेळी मार्गदर्शन मिळत असते आणि त्यानुसार आम्ही हे शिबिर पार पाडलेलं आहे। येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही 6-6 महिन्यांनी हे शिबिर राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तसा आम्हाला समाज बांधवांनी प्रतिसाद द्यावा, आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र झटण्यासाठी तयार आहोत। जय भीम। मी बोईसर विभागाचे कोषाध्यक्ष आहेत राजेश लोखंडे साहेब। कोश म्हणजेच जो आर्थिक जी बाब आहे ती फार अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आर्थिक आपलं जोपर्यंत आपण स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपण कुठलंही शिबिर राबवू शकत नाही। पण तरी त्यातून त्यांनी इतकं प्रयत्न करून कुठलाही आर्थिकाचा बोजा भार न घेता ते इथून उभून राहून मी कोषाध्यक्ष राजेश लोखंडे यांना विचारलं की आपण हे युवक सामनेर शिबिरासाठी कशा प्रकारे पुढेही आपलं नियोजन राहणार आहे अनेक पुढील शिबिरांसाठी। तर राजेश लोखंडे यांनी सांगावं की ह्या शिबिराच्या माध्यमातून आपण पुढे अजून काय करणार आहोत? आतापर्यंत आम्ही जे कार्यरत आहोत या शिबिरासाठी जो पैसा आम्ही समाजाकडून उपलब्ध करत आहोत, समाज आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि हा आपला जो धम्म आहे आम्ही हा घराघरात नेऊन सोडणार आहोत, घराघरात एकेका माणसापर्यंत पोहोचवणार आहोत आणि पूर्ण आपला हा जिल्हा, या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा मी आपला बुद्ध धर्म प्रसार करणार आहोत। जय भीम। बोईसर विभागाचे जे खंबीर नेतृत्व जे आहे भारतीय बौद्ध महासभेचा जो सरचिटणीस जो पूर्ण पाठीचा कणा जसा म्हणतो तसं या पूर्ण विभागाला पूर्णपणे उभं करणारे स्टँड करणारे त्यांचे सरचिटणीस नरेशजी मस्के आहेत,
तर त्यांचं आपण मत जाणून घ्यावं की आत्ता हे शिबिर यशस्वी झालेलंच आहे, पण पुढील अजून काही शिबिर्स आहेत ते पुढील कसं त्यांचं नियोजन राहणार आहे. सर्व उपासक उपासिकांना सविनय जय भीम. आज पालघर जिल्हा अंतर्गत बोईसर विभाग शाखेच्या आणि बोईसर महिला विभाग शाखेच्या माध्यमातून सर्व पंचक्रोशीतील सर्व उपासक धम्म बांधव